एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीची इनसाइड स्टोरी फक्त न्यूज 18 लोकमतवर महायुतीला तिढा। आता गृहमंत्री अमित शहांच्या दरबारी वादावर लवकर मार्ग काढण्याची विनंती। एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला अमित शहांची भेट घेतल्यावर संपूर्ण कुटुंबियांसोबत पंतप्रधानांची भेट। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल। विमानतळावर शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत। ठाकरे राहुल गांधींची घेणार भेट। ठाकरेंची शिवसेना मनसेच्या युतीचं पहिलं पाऊल। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मनसेची युती। ठाकरेंची बेस्ट कामगार सेना मनसे कर्मचारी सेना एकत्र। वंतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न। महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात परत देण्यासंदर्भात वनतारा सहकार्य करणार। वंताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। दादरच्या कबूतरखान्यावरील ताडपत्री आंदोलकांनी हटवली, तर झालेलं आंदोलन चुकीचं, कुणीही कायदा हातात घेऊ शकत नाही। जैन समाजाशी चर्चेनंतर मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया। कोथरूड पोलीस मारहाण आणि शिवीगाळ आरोप प्रकरणात कोणतीही छोटी किंवा गंभीर इजा मुलींना झालेली नाही। ससूनच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर। राज्यात पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता छापून आल्यानं पालकांमध्ये संभ्रम। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ असल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित। माहीम पब्लिक स्कूलची 4 वर्षांपूर्वी नूतनीकरण केलेली इमारत पाडणार। नूतनीकरणाकरता 5 कोटींचा खर्च, तर पालिकेनं 5 कोटी कशावर खर्च केले, स्थानिकांचा सवाल। धाराशिवच्या नळदुर्ग बस स्थानकात मौलवींचा संतापजनक प्रकार। पॉर्न व्हिडिओ बघत महिला आणि शाळकरी मुलींना पाहून केले अश्लील हावभाव। आरोपींवरची कलमं वाढवणार। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांची माहिती। पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासाकरता 5 वरिष्ठ IAS अधिकारी नियुक्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय। राज्याच्या इतिहासात अशा प्रकारचा प्रथमच निर्णय। आणि उत्तरकाशीत झालेल्या ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती। पुण्यातील 25 जण उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती। कालपासून कोणताही संपर्क होऊ न शकल्यानं कुटुंबीय चिंतातूर। पुढची बातमी। नळदुर्गमध्ये बस स्थानकामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरोपी कासिम अब्दुल रहीम इनामदार हा मौलवी बस स्थानकामध्ये मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ बघत बसला होता। त्यामुळे बस स्थानकामध्ये महिला आणि शाळकरी मुली सुद्धा आजूबाजूला होत्या। संतापजनक बाब म्हणजे त्यानं या महिला आणि मुलींसमोर पाहून अश्लील हावभाव सुद्धा केले। दरम्यान काही नागरिक पुढे आले आणि त्यांनी आरोपीला जाब विचारला। त्यावेळी बस स्थानकातील एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला। मात्र या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कासिम अब्दुल रहीम इनामदार याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। त्यामुळे पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तो हा मौलाने आहे ना, 4 दिवस झालं बस स्टँडमध्ये काही विचित्र व्हिडिओ बघणं, मुलींसमोर जाऊन बसणं, लहान लहान मुलींना ते व्हिडिओ दाखवणं, परत लेडीज जिथं आहेत तिथं जाऊन बसणं, हे प्रकार 4 दिवस घडत होता। त्याला काही आपण प्लॅन करून त्याला पकडण्यात आलेलं आहे। पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं। परत कारवाईनंतर काल कारवाई झाली त्याच्यावर। फसकोचा गुन्हा दाखल झालेला नाही, पण माझी प्रशासनाला एवढंच विनंती आहे की त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। साधारण हा विषय नवदुर्गसाठी खूप भयानक परिस्थिती आहे। सध्या हे घडत असलेल्या शाळकरी मुली असतील, बाकी महिला वर्ग आहे, हा मौलावी सतत काय तर प्लॅन असेल त्याच्या डोक्यात की बाबा कुठल्या मुली कसं आपण आणते
कुठल्या ह्याच्यात त्याच्यात अडकवण्याचा प्रयत्न तर होता. सुरक्षा बी नाही, पोलीस नाही. सुरक्षा आम्ही वारंवार प्रशासनाला सांगितलं की तुम्ही एकदा इथे कॉन्स्टेबल काय ते नेमणूक करा. मग त्यांनी म्हणलं, आम्ही त्यांना विचारा गेल्यानंतर ते म्हणतात की आमच्याकडे स्टॉप कमी आहे, हे कमी आहे, एवढी गोष्टी चालू आहेत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बालाजी, काय सांगाल? हा सगळा प्रकार समोर आला आहे, व्हिडिओ समोर आलाय, संताप व्यक्त होतोय, मात्र त्या व्यक्तीवर, त्या आरोपीवर आतापर्यंत काय कारवाई झाली आहे? एकूण जर बघितलं भनाकीत ही जर बघितलं तर जुजबी कारवाई म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं हा व्यक्ती बसस्टँडच्या आवारात जिथं लहान मुली बसलेल्या आहेत किंवा त्याच्या मागे महिला बसलेल्या आहेत, त्या मुली देखत असलेली व्हिडिओ पाहतोय आणि हे स्थानिकांच्या लक्षात आलं आणि स्थानिकांच्या लक्षात आलं, त्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्यांनी त्याच्यावरती तक्रार केली. पुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र त्यात पोस्को कायदा लागू करावा असं मागणी होती, म्हणजे नियमन करायला पाहिजे, पण केलं नाही. आपण या संदर्भात पोलिसांना विचारणा केली, मात्र पोलीस असं सांगतात की जर कुणी तक्रार दिली असती तर आम्ही त्याच्यात निश्चित पोस्को दाखल केला असता. मात्र कुणी तक्रार न दिली, त्याच्यामुळे त्यात पोस्को हे केलं नाही, जुजबी कारवाई केली आहे. आपल्यासोबत स्थानिक आहेत ज्यांनी हा सगळा व्हिडिओ हे केला होता किंवा त्याच्यावरती सगळं निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला. काय नेमकं घडलं होतं, काय प्रकरण आहे? एकंदरीत विषय हा आहे की 2 तारखेला 1:15 तो जो इसम आहे कासिम अब्दुल रहीम इनामदार, तो जो इसम आहे तो आपल्या नवदुर्ग एस टी स्टँडमध्ये तिथं पोर्न व्हिडिओ सेक्स, तिथं मुली आवारात बसले होते, शाळकरी मुली, तिथंच हा दाखवत होता. मग काय केलं? व्हिडिओ शूट केला, परत काय केलं तुम्ही? आम्ही का हो, आम्ही व्हिडिओ शूट करून तिथूनच त्या ठिकाणावर डायरेक्ट आम्ही पोलिसला कळवलो. माहिती अशी मिळते तो वारंवार त्याच बस स्टँड. हो, तो आहे ना इसम, तो मौलवी कमीत कमी 5वा दिवस होता त्याचा सलग. मग त्याच्यात पोस्को लागणं अपेक्षित होतं. हो, लागायलाच पाहिजे. आमचे म्हणणं आहे की त्याला जास्तीत जास्त सजा व्हावं. निश्चितच बालाजी, थोडंसं थांबवते मी. धाराशिवचे SP शफाकत आमना हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. शफाकत आमना सर, आपण बघतोय एक आरोपी जो सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने अश्लील चाळे करत होता, त्याचा व्हिडिओही समोर आलाय, त्याच्यावर काय कारवाई होतीये? ते जबाबानुसार त्याच्यावर FIR दाखल झालेला आहे आणि अजून चौकशी चालू आहे. आणि त्या चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे अजून जर कलम वाढची गरज असेल तर कलम वाढला जाईल आणि तसेच जे तपासमध्ये जे काही निष्पन्न होईल तसंच कारवाई केली जाईल. पण आतापर्यंत असं मॅडम असं म्हटलं जात आहे की जुजबी कारवाई याच्यावर, या व्यक्तीवर झालेली आहे, आरोपीवर झालेली आहे, त्यामुळे संताप व्यक्त होतोय. नाही, सगळे कायदेशीर चालत आहे, सगळे तपासात सखोल चौकशी पण चालू आहे त्याच्यावर आणि जे काही निष्पन्न होईल तसंच कारवाई केली जाईल. पण या व्यक्तीवर, तिथं लहान मुली सुद्धा होत्या, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही या व्यक्तीवर, किंवा ज्या पद्धतीचं एक कृत्य त्याने केलेलं आहे हा गुन्हा पोक्सो अंतर्गत येत नाही? प्रायमा फेसाई तर नाही दिसलं, पण अजून चौकशीमध्ये जर निष्पन्न झाला की याच्यावर लहान मुलीवर पोक्सोचे कलम वाढू शकणार तर वाढला जाईल, नाहीतर चौकशीमध्ये जसा निष्पन्न होईल तसा येईल. प्रायमा फेसाई जे फिर्याद होतं, प्रायमा फेसाई जे लोकांनी मांडलं होतं त्याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. पण लोक सुद्धा या ठिकाणी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. तेही म्हणतात की जुजबी कारवाई केली जातीये. आणि दुसरं म्हणजे एक बस स्थानक आहे, त्या ठिकाणी महिला आहेत, मुली आहेत, अशामध्ये पॉर्न बघणं सार्वजनिक ठिकाणी हा अदखलपात्र गुन्हा होतो का? नाही, कायद्याप्रमाणे जे आहेत सार्वजनिक ठिकाणी जे पॉर्न अश्लील व्हिडिओ बघत आहेत त्याप्रमाणे सेक्शन लावला गेले आहेत. पण सखोल अजून चौकशीमध्ये जर निष्पन्न येईल की त्यांची जाणून बुजून काही महिलावर त्यांचे काही इंटेन्शन होते करायचं किंवा छोट्या मुलीवर, तर नक्कीच सेक्शन वाढला जाईल. पण आमनाजी, एक प्रश्न, या ठिकाणी तो फक्त व्हिडिओ बघत नाहीये पॉर्नचे, तर महिला आणि मुलींना बघून अश्लील चाळे करतोय, हावभाव करताना सुद्धा तो दिसून येतोय या व्हिडिओमध्ये. त्यासाठी चौकशी चालू आहे, त्यासाठी तपास चालू आहे. कधीपर्यंत ही चौकशी होईल? एकदम नक्कीच तर वेळ सांगू शकेन, पण लवकरात लवकर होईल. आणि चौकशीनंतर कोणकोणते गुन्हे दाखल होऊ शकतात? कारण प्रायमा फेसी तुम्ही म्हणताय, ज्या पद्धतीने लोकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण दुसरीकडे आता आपण जे व्हिडिओमध्ये बघतोय त्याच्यामध्ये हा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी बसलेला आहे, तो पॉर्न बघतोय, लहान मुली तिथं आहेत, महिला तिथं आहेत आणि त्यांच्यासमोर तो अश्लील चाळे करताना दिसतोय. अशामध्ये कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात? त्याचे इंटेन्शन ऍक्च्युअली ते काय आहे त्याच्या तपास शिवाय ते करणार नाही. प्रायमा फेसी दिसत होते त्याप्रमाणे गुन्हा. पण कायद्यानुसार आता मी जे डिस्क्राईब केलेलं आहे, जे एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणते गुन्हे दाखल होतात? ते त्याचे आहेत ना, ते 299 92 BNS प्रमाणे दाखल आहेत. सार्वजनिक ठिकाणी अश्लील
व्हिडिओ जे बघत आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. पण त्यांचे इंटेन्शन त्याच्या पुढे आहेत का त्यावर तपास चालू आहेत. अजून काही साक्षीदार आहेत का पुढे येऊन सांगणारे, किंवा महिला आणि मुली आहेत का पुढे येऊन सांगणारे, किंवा इतर कोणी साक्षीदार आहेत का, त्याच्यात पण तपास चालू आहे आणि त्यानुसार कलम वाढला जाईल. आमनाजी, एक प्रश्न, कायद्यानुसार लहान मुलींसमोर पॉर्न बघणं हा अदखलपात्र गुन्हा आहे का? ते त्याच्यासाठी मॅडम मी सांगितले की त्याच्यासाठी तपास सुरू आहे. नाही, तो मी व्हिडिओ फक्त काय एक आहे, या तो या व्हिडिओ प्रकरणाचा काय नाही, आहे, मी व्हिडिओ- कायद्यानुसार फक्त तुम्हाला विचारते. एखादा व्यक्ती, आपण या प्रकरणाशी संबंध नाही जोडला तरी सुद्धा लहान मुलींसमोर कोणीही असेल तो पॉर्न बघत असेल तर हा अदखलपात्र गुन्हा होतो का? नाही, तो गुन्हा आहे. म्हणजे अदखल नाही, कॉग्निटेबल ऑफेन्स आहे. जर लहान मुली समोर आणि त्यांच्यासोबत काही करण्याच्या उद्देशाने त्यांनी जर पॉर्न बघितलं आहे तर नक्कीच ते पॉक्सोच्या अंतर्गत आणि BNSC कॉग्निटेबल ऑफेन्सचे अंतर्गत येणार आहे. त्यासाठी तपास चालू आहे. निश्चितच, म्हणजे आता तपास केल्यानंतर या व्यक्तीवर गंभीर गुन्हा दाखल होईल अशी अपेक्षा आपण करतोय. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर धाराशिवच्या SP शफाकत आमना या आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. चौकशी सुरू आहे आणि आणखी काही जर तिथले लोक समोर आले साक्ष देण्यासाठी तर आपण गुन्हा दाखल करू असं ते म्हणतायत. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. यानंतर